ओके सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. मुलांना आजच्या लेक्चरमध्ये आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणून एक लेसन आहे. मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला हा लेसन आहे ॲक्च्युली. तर हा लेसन स्टार्ट करतो. लेसनबद्दल थोडंसं जाणून घेऊया. जसं आपण मॅथ्स पार्ट 1 मधला LPP केला होता ना, एकदम शेवटचा लेसन होता हा. मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला एकदम शेवटचा लेसन आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. जसं की एक क्वेश्चन विचारला जातो MST CET मध्ये फॉर 2 मार्क्स. सो 2 मार्क्सचं याचं वेटेज आहे या टॉपिकचं. आणि टॉपिक भरपूर असा छोटा आहे, लाईक खूपच छोटा टॉपिक आहे. एकच एक्सरसाइज आहे याला. एका एक्सरसाइजमध्ये टॉपिक संपतो. लाईक 12च क्वेश्चन आहेत एक्सरसाइजमध्ये. सॉल्व न्यूमेरिकल्स थोडी होत. तर कंटेंट वाईज जर का विचार करायचा झाला तर लाईक खूप छोटा कंटेंट आहे. तुमच्या माहितीच तर तुम्हाला जर का हे 2 मार्क्स कमी वाटत असतील तर मी तुम्हाला सांगतोय की वेटेज पर पेज ह्याचं नक्कीच जास्त, किंवा वेटेज पर एक्सरसाइज. सांगा बरं, LPP मध्ये किती एक्सरसाइज होते टोटल? 4 एक्सरसाइज. तरी 2च मार्क्सचा होता ना क्वेश्चन पेपर, बेसिकली वेटेज LPPचा. इथे तर फक्त एकच एक्सरसाइज आहे आणि तरी हा 2 मार्क्स आहे. जसं की डेरिव्हेटिव्ह वगैरे असे लेसन्स तुम्ही कराल ना, 5-5 एक्सरसाइज असतात, तरी ते 6 मार्क्स असतात. खूप मोठा, भयंकर असा मोठा कंटेंट असतो त्याच्यामध्ये. सो तसा विचार जर करायला जाल तुम्ही बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा, तर कंटेंट कमी आणि मार्क्स जास्त. बरोबर. डेरिव्हेटिव्ह आत्ताच नाही करत, पहिले हे 1-2 छोटी टॉपिक्स आहेत, ही आधी संपून घेऊया आपण. तर आता हे काय आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, नाही का, थोडंसं प्रोबेबिलिटीशी रिलेटेड आहे. तर आपल्याला स्टडी करायचं आहे आज की बाबा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन केव्हा वापरायचं असतं. एक बर्नौलीज ट्रायल म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा एक फॉर्म्युला देणार आहे मी तुम्हाला. मीन अँड व्हेरियन्स म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. अँड एक्सरसाइज नंबर 8.1 हे बेसिकली आपल्याला करायचं. मला वाटतं याला 3 ते 4 लेक्चर लागतील या टॉपिकला कव्हर करण्यासाठी. ठीक आहे, आता मी इथे स्टार्ट करतोय. सी की काय आहे हे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा, काय विषय नाही का. मी एकदम छोटेसे, एकदम सिम्पलसे असे एक्सपेरिमेंट्स तुम्हाला सांगतोय. जर का कॉइन टॉस केला 2 वेळेस कॉइन टॉस केला, काय काय पडतं सांगा बरं. जरा माईक ऑन करून थोडंसं इंटरॅक्ट कराल तर बरं होईल. कॉइन टॉस केल्यानंतर काय पडतं रे? 2 कॉइन टॉस केले, हेड हेड, हेड टेल, 4 टेल प्रोबॅबिलिटी. हेड आणि टेल टेल. या गोष्टी बेसिकली आउटकम मध्ये भेटतात आपल्याला, नाही का. जर का 2 वेळेस कॉइन टॉस केला मुलांनो, तर आउटकम मध्ये अशा काही गोष्टी भेटतात. ठीक आहे. आता अशा सिच्युएशन मध्ये जर का मी तुम्हाला विचारीन की व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 हेड. एक हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी सांगा बरं. इथे 2 हेड आहेत. 3/4. 3/4 नाही, एक हेड. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 हेड. वन हेड 2 याचा by अर्थ एक्झॅक्टली 1 हेड. पहा, 1 हेड वाला हा पण आहे आणि इव्हन 1 हेड वाला हा पण आहे. सो 2/4 इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 हेड. हे तुम्हाला समजलं का? सर हे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ओनली 1 हेड आहे ना? हा, 1 हेड म्हणजे ओनली 1 हेड. हे पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 हेड बोललं ना, जर का ऍटलिस्ट 1 हेड बोललं असतं तर हा पण 3/4 आला असता. ऍटलिस्ट 1 हेड बोललं असतं तर मिनिमम 1 हेड, नाही का, म्हणजे एक हेड पण चालतो 2 हेड पण चालतील. पण ऍटलिस्ट बोललंच नाहीये मुलांना. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 हेड असं बोललं, नाही का. सो दॅट इज 2/4. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 हेड म्हणजे एक्झॅक्टली 1 हेड, असाच त्याचा अर्थ असतो. हे समजलं का रे? मी म्हटलं ठीक आहे, पाहतो. Yes, sir. जर का आता पहा, आणखीन एक एक्सपेरिमेंट सांगतो मी तुम्हाला. मुलांना जर का 3 कॉइन टॉस केले गेले, किती? 3 कॉइन टॉस केले गेले तर काय काय पडणार? हेड हेड सॅम्पल हेड. स्पेस 8. येस, हेड हेड टेल, हेड टेल हेड, नाही का. हेड टेल टेल, देन टेल टेल टेल, टेल टेल हेड, टेल हेड टेल, टेल हेड हेड, अशा काही गोष्टी पडतात. जर का मुलांना 3 वेळेस कॉइन टॉस केला गेला तर अशा काही गोष्टी पडणार, हे समजलं मला. म्हणजे ठीक आहे. आता मला कोणी सांगेल का व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड? 2 हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी सांगा बरं. हे पहा, 2 हेड म्हणजे इथे पण 2 हेड आहेत, इथे पण 2 हेड आहेत, त्यानंतर इथे पण 2 हेड आहेत. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स इज इक्वल टू 3/8.
नाही का. 2 हेडवाले असे 3 आहेत आणि टोटल असे 8 आहेत. सो प्रोबेबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 8. हा पॉईंट समजलाय सर्वांना? येस सर. येस सर. बरोबर. चलो मी म्हणलं ठीक आहे यार, हे पण मला समजलं. थोडंसं लाईक क्वेश्चन जरा चेंज करतोय मी, किंवा इव्हन इव्हेंटच चेंज करतोय. मुलांना आता 4 कॉईन टॉस केले गेले. किती कॉईन टॉस करतोय? 4. काय काय पडणार सांगा? हेड 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 हेड, हेड 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 टेल, हेड हेड टेल हेड, हेड हेड सॉरी हेड टेल हेड हेड. बरोबर ना? 4 कॉईन टॉस करतोय. काय 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 पडू शकतं रे आणखी? पहा, हेड हेड टेल टेल, हेड टेल हेड टेल, देन हेड टेल टेल हेड, हेड टेल हेड. सॉरी, कोणता मिस झालाय का? टेल, 4 वाला टेल, टेल टेल टेल, हे ओके का? किती झाले पहा? 1 2 3 4 5 6 7 8. तर मला अजून वाटतं राहिलेत. हा हेडनी सुरू होणारे एवढेच आहेत. हेडनी सुरू होणारे इतके 8च असणार आहेत. आता टेलनी सुरू होणारे करतोय मी. पहा, हेडला टेलनी रिप्लेस मारतोय. टेल 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 टेल, नाही का. टेल 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 हेड, देन टेल टेल हेड टेल, टेल हेड टेल टेल, टेल टेल हेड हेड. पहा, हेडला टेलनी रिप्लेस मारतोय. टेल हेड टेल हेड. पहा, हेडला टेलनी रिप्लेस मारतोय. टेल हेड हेड टेल, हेडला टेलनी रिप्लेस मारतोय मी. अशी टोटल 16 आहेत. 16 हे आपल्या डोक्यात गेलं का? जर का 4 वेळेस कॉईन टॉस केला मुलांना, तर असे 16 आउटकम्स असतात. काही डाऊट आहे कोणाला याच्यामध्ये? नाही, पण क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे, मी आता तुम्हाला असं विचारतोय, व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ 1 हेड, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 हेड. एका हेडची प्रोबॅबिलिटी म्हणजे 4 वेळेस कॉईन टॉस केल्यानंतर 1 वेळेस हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी. बघा, 4 वेळेस कॉईन टॉस केला, 1 वेळेस हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी विचारता, म्हणजे बाकी 3 वेळेस टेल पडेल. सो व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 हेड. पहा, 1 हेड कुठे आहे? 1 हेड 1 हेड 1 हेड कुठे दिसतं रे? हे पहा, 2/16. हे 1 हेड वाला इथे एक आहे. 1 हेड, देन 1 हेड, देन 1 हेड, देन दिस 1 हेड. 1 हेड वाला आणखी कोणी आहे का? नाही. किती? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 हेड इज 4 डिवाइड बाय 16. दॅट मीन्स 1 डिवाइड बाय 4. मुलांनो, हे समजलं का आपल्याला? 4 वेळेस जर का कॉईन टॉस केला तर प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 हेड इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 16. दॅट मीन्स 1 डिवाइड बाय 4. दिस इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 हेड. एक हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी आहे. यस. आय होप समजलं असेल तुम्हाला. मला याच याच्यामध्ये सांगा, याच क्वेश्चनमध्ये सांगा, व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड. 2 हेडची प्रोबॅबिलिटी सांगा बरं. ए मुलांना, आत्ता 1 हेडची प्रोबॅबिलिटी काय आली होती रे? 1 हेडची प्रोबॅबिलिटी 1/4 आलेली का? बरोबर ना? ठीक आहे. 2 हेडची प्रोबॅबिलिटी सांगा बरं मुलांना. 2 हेड. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड. हे पहा, 2 हेड कुठे आहेत? इथे आहे. 2 हेड, 2 हेड, 2 हेड, देन 2 हेड, 2 हेड, देन 2 हेड. खूप सारे दिसते. 1 2 3 4 5 6. 6 डिवाइड बाय टोटल 16 आहे, म्हणजे 3 डिवाइड बाय 8 आन्सर येतं बहुतेक, नाही का? काय मत आहे तुमचं याच्याबद्दल? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड इज इक्वल टू 3 डिवाइड बाय 8 आहे. क्लिअर आहे सर्वांना हे? येस सर. आता मी एक काम करतो, हे जरा रब करतोय. तुम्हाला ना असं वाटेल की हे काय चालू आहे, काय बाबा या लेसन मध्ये आहे तरी काय नेमकं, नाही का? तर कसं आहे, सेशनच्या एंडला जाऊन
तुम्हाला गोष्टी समजायला लागतील की हे एक्झाम्पल्स मी का देत होतो, नाही का. आत्ता मी जस्ट स्क्रीनशॉट काढलेला. हां, आता मी काय करतो, हा स्क्रीनशॉट जो मी काढला आत्ता तो इथे परत टाकतो या स्लाईडवरती. सर बोलणार आहे. सर तो बायनॉमियल थिओरम लेसन करायला लागणार का याच्यासाठी? नाही 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 नाही, त्याचा याचा काही संबंध नाही. 11वीचा बायनॉमियल म्हणतोय ना तू. हा हा, नाही नाही, त्याचा याचा काही संबंध नाही. पक्का ना सर? अरे बाबा, आता मी शिकवतो, मला माहिती आहे ना. म्हणजे इकडे गरजच नाही पडणार नाही नाही नाही, बिलकुल नाही. ओके सर. 11वीत कोणतं लेसन केलंय का तू कवर? सर ट्रिग्नोमेट्री झाला, तर 2 चालू आहे. 2 ला खूप वेळ लागणार. चांगलं आहे, सर चांगलं आहे. म्हणजे फिजिक्सचा पण असं झालं. 23 लेक्चर होते मॅथमॅटिकल मेथडचे. बरोबर, झाले म्हणजे खूप रिलीफ, म्हणजे आता झालं. ठीक आहे. खूप सारा लोड गेला. ओके. ए पहा रे मुलांना, आता आता मी तुम्हाला म्हणतोय की 5 कॉइन्स टॉस केले गेले. अ कॉइन इज टॉस्ड 5 टाइम्स. एक कॉइन 5 वेळेस टॉस केला गेला. मला वाटतं की हे जरा अवघड आहे ड्रॉ करणे. एक कॉइन किती वेळेस टॉस केला गेला? 5 वेळेस. 1 2 3 4 5. पहा काय मी कोणता मिस करतोय का. देन हेड 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 टेल. देन हेड. सर थांब थांब जरा थांब. सॅम्पल स्पेस 32 येईल का? हेड हेड, त्याच्यानंतर हेड टेल, त्याच्यानंतर हेड, त्यानंतर हेड हेड टेल हेड हेड. ओके, हेड टेल हेड हेड हेड. करा करा, आणखी किती काय काय म्हणतात पहा. एक टेलवाले मला एवढेच दिसतात बहुतेक. त्यानंतर हेड 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 टेल टेल. आता 2 टेलवाले करतोय बरं मी. त्याच्यानंतर हेड हेड टेल टेल हेड. त्यानंतर हेड टेल टेल हेड हेड. त्यानंतर हेड टेल हेड टेल हेड हेड टेल हेड हेड अँड देन टेल. देन हेड. अवघड आहे बाबा. हेड, देन हेड, देन टेल, देन हेड, देन टेल, देन हेड. कोणता मिस करतोय मलाच नाही समजत आहे. अवघड वाटत आता हे थोडंसं, नाही का. किती झाले पहा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 झाले. आता 3 टेलवाला घेतोय मी. हेड टेल 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 हेड. हेड हेड टेल टेल टेल. हेड टेल हेड टेल टेल. ओके, हेड टेल टेल हेड टेल अँड देन हेड टेल 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 टेल. बापरे, किती झाले पहा. 5 5 10 5 15 आणि 16. मला असं वाटतं की हेडनी स्टार्ट होणारे संपलेत सर्व. आता टेलनी स्टार्ट होणारे काढा. टेलनी स्टार्ट होणारे म्हणजे काय रे, हेडला टेलनी रिप्लेस मारायचं फक्त. मला माहिती तुम्हाला हे थोडंसं लेंदी वाटत असेल, पण हे गरजेचं आहे लाईक एक्सप्लेन करणे. तुम्हाला हे समजलं पाहिजे की हा टॉपिक आहे कशासाठी एक्झॅक्टली, नाही का. आधी मी तुम्हाला हे दाखवून देतोय की जर कन्व्हेन्शनली असं लाईक सॅम्पल स्पेस ड्रॉ करत बसला आपण, तर थोडंसं लेंदी होऊन जातं, टाइम लागायला लागतो. बरोबर. तुम्हाला समजत आहे ना, मी हेडला टेलने रिप्लेस मारतोय आणि टेलला हेडने रिप्लेस मारतोय. 32 झाले पहा. टोटल 32 झालेले आहेत. 32. ठीक आहे. आता मी काय सांगतोय पहा. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ 2 हेड. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड. सांगा रे मुलांना, 2 हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी काय. किती आहेत 2 हेडवाले, कुठे आहेत. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ लाईन गेटिंग 2 हेड. पासून, किती. 3ऱ्या लाईन पासून. 2 हेड इथे आहेत का. हा नाही रे. नाही नाही. हा 1 2 3 4. 2 हेडवाले कुठे आहेत आणखीन, शोधा. 5 6 7 8 9. 2 हेड 2 हेड 10 10 10 10 10 10. मला वाटतं 10 आहेत. 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 divided by 32, that means 5 divided by 16. Probability of getting 2 heads is equal to 5 divided by 16.
हे तुम्हाला मान्य आहे का? पण जर का मी तुम्हाला म्हणेन की अरे लाईक एक्झाममध्ये क्वेश्चन आला की 5 कॉईन्स आर टॉस्ड, सॅम्पल स्पेस लिहायलाच नाकी 9 येतात, कुठून लिहिणार हे इतकं मोठं, नाही का? एक तर त्याला टाइम जाणार, आणि त्यानंतर लाईक हे काउंट करत बसायला लागतं. त्यात एक जरी चुकीचं लिहिलं ना आपण, तर तो पूर्ण क्वेश्चनच रॉंग होतो. एक तर टाइम पण गेला आणि क्वेश्चन पण रॉंग, म्हणजे डबल लॉस आहे हा. मला असं वाटतं की याला काहीतरी सोल्युशन पाहिजे, म्हणजे असं काहीतरी फॉर्म्युला पाहिजे की यार आन्सर इन्स्टंटली आलं पाहिजे. बरोबर. मी तुम्हाला सांगतोय की आजचं लेक्चर तुम्हाला अवघड वाटेल आणि उद्याचं लेक्चर थोडंसं सोपं वाटेल, कारण की काही नवीन गोष्टी आज इंट्रोड्यूस होत आहेत ना, तर लाईक आपण थोडंसं अनकम्फर्टेबल असतो. बरोबर. पण आजची जी नवीन गोष्ट आहे ती उद्यासाठी नवीन नाही राहत, उद्याला एक ती यूज टू होऊन जाते. सो म्हणून मी तुम्हाला सांगतो की उद्याचं लेक्चर तुम्हाला सोपं पण जाणार आहे. बरं, तुम्हाला हे समजलं का? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स इज 5/16. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 हेड्स? मुलांनो, 3 हेडचा प्रोबॅबिलिटी कोणी सांगेल का मला? 3 हेड किंवा 4 हेड करतो, चलो. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 4 हेड्स? 4 हेडची प्रोबॅबिलिटी सांगा. 4 हेडवाले बघा जरा किती आहेत 4 हेड्स. हे 4 हेडवाला इथे आहे, 2, 3, 4. बरोबर. 4 हेड्स, 4 हेड्स. एकदम खाली एकदम कॉर्नरला. खाली कुठे, हे का? ओके. हा. 4 हेड्स वाले 1 2 3 4 5 दिसतात मला. 5च आहेत का फक्त? 5/32 करेक्ट आहे का, की काही रॉंग करतोय मी? मी विचारतो की व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 4 हेड्स? व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 4 हेड्स? मुलांनो, काय बरोबर आहे काय? चेक करा एकदा. सर Yes, म्हणजे sir. मिनिमम 4 पाहिजे का ओनली 4? जे सांगितलं तेच पाहिजे. काय सांगितलंय सांग. तर 4 तेच हेड बोल. कन्फ्युज होतं. 4 हेड बोललो तर 4 हेड बोललो तर 4च हेड पाहिजे. मिनिमम मॅक्सिममचा संबंधच नाही मुलांना. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 4 हेड विचारलं ना, मग 4 हेडची प्रोबॅबिलिटी सांगा ना. मग तुम्ही काय एवढा विचार करता की मिनिमम की मॅक्सिमम? जे विचारलं तितकंच बघायचं फक्त, की व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 4 हेड. 4 हेड वाले बघायचेत फक्त, संपला विषय. ओके का रे? Yes, sir. ठीक आहे. 6 कॉइन इज टॉस 6 टाइम्स करू का सॅम्पल स्पेस की नको? 64 होऊन जाणार. 6. हे तुम्हाला समजत आहे का रे मुलांना, की बाबा 5 वेळेस कॉइन टॉस केला तर एवढं लिहायला लागतं. आज जर का 6 वेळेस कॉइन टॉस केला ना, नको, हिंमतच नाही आपली तर, की लाईक त्याचा सॅम्पल स्पेस ड्रॉ करायचा. मी तुम्हाला म्हणतोय की आपण याला सोल्युशन काढू काहीतरी. आपण याला ऍक्च्युली सोल्युशन काढला पाहिजे. काहीतरी विचार करू आपण की लाईक मी काही फॉर्म्युला निघतो का. मी पहिले तर तुम्हाला आज फॉर्म्युला सांगेन, त्या फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन पण देईन. त्या फॉर्म्युलाचं एक्सप्लेनेशन हे आपल्याला कुठेही विचारलं जाणार नाही एंट्रन्समध्ये, बोर्डमध्ये. जस्ट थोडंसं समजण्यासाठी असेल पहा. एक्सप्लेनेशन समजलं तर ठीक, नाही समजलं तर काही जास्त लोड ना घेऊ. पहिले तर मी फॉर्म्युला सांगेन, फॉर्म्युला प्रॅक्टिस करून देईन आणि त्याच्यानंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया, नाही का? सो पहिले मी लिहितोय फॉर्म्युला, पहा आता. फॉर्म्युला असा आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस इज NCR, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस रेस टू आर, प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर रेस टू N-R. जरा वाढीव वाटतो फॉर्म्युला, पण काही हरकत नाही. बघा आता सांगतो मुलांनो. प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस, काय? प्रोबॅबिलिटी ऑफ व्हॉट? आर सक्सेस इज इक्वल टू NCR, P रेस टू आर आणि Q रेस टू N-R. याच्यामध्ये N म्हणजे काय असतं सांगतो मी तुम्हाला. पहिले तर मी तुम्हाला हे सांगतो की बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा हा जो फॉर्म्युला आहे, हा केव्हा वापरायचा असतो? तर जेव्हा एक्सपेरिमेंट नंबर ऑफ टाइम्स होत असतो. म्हणजे जसं की एक कॉइन इज टॉस्ड 6 टाइम्स, कॉइन इज टॉस्ड 7 टाइम्स, कॉइन इज टॉस्ड 10 टाइम्स, डाय इज थ्रोन 5 टाइम्स. बरोबर. डाय इज थ्रोन 10 टाइम्स. म्हणजे अशा केसेसमध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला वापरतो आहोत. म्हणजे एखादी गोष्ट, एखादा एक्सपेरिमेंट आपण भरपूर वेळेस करतोय. 5 वेळेस, 6 वेळेस, 7 वेळेस, असं खूप वेळेस करतोय. जसं की इथे झालं आत्ता, कॉइन इज टॉस्ड 5 टाइम्स, 5 वेळेस केला ना एक्सपेरिमेंट आपण.
बरोबर की नाही? सो अशा केसमध्ये हा फॉर्म्युला बेसिकली ॲप्लिकेबल असतो. मला माहिती तुम्हाला आणखीन फॉर्म्युला समजला नाहीये. हळूहळू आपण लाईक त्याच्यातले सर्व डिटेल्स पाहूया आपण. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग आर सक्सेस इज इक्वल टू एन सी आर. काय? एन सी आर. आता तुम्ही म्हणणार एन म्हणजे काय? अरे एन म्हणजे किती वेळेस एक्सपेरिमेंट झालाय तो म्हणजे एन. एन म्हणजे एक्सपेरिमेंट किती वेळेस झालाय. सांगा बरं एक्सपेरिमेंट किती वेळेस झाला इथे या पर्टिक्युलर केसमध्ये एक्सपेरिमेंट किती वेळेस झालाय सांगा. 5. 5. आता बघा मी इथे थोडंसं रिलेट करतो तुम्हाला. आपल्याला काय शोधायचं माहिती का? वी नीड टू फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ 2 हेड्स. बघा ना, प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस ना. आपल्यासाठी सक्सेस म्हणजे हेड आहे सध्यासाठी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ 2 हेड्स हे आपल्याला शोधायचं आहे ना. बरोबर. आर ची व्हॅल्यू 2 आहे तुमच्या माहितीच तर. प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ 2 हेड्स. हेडला जर का मी सक्सेस बोललो तर आर म्हणजे 2 झाला ना. बघा आता एन म्हणजे एक्सपेरिमेंट किती वेळेस झालाय? 5 वेळेस झालाय. एन सी. आर म्हणजे काय? बाबा 5 मधून 2 वेळेस हेड पाहिजे आपल्याला, हा आपला डिमांड आहे. बरोबर. 5 मधून 2 वेळेस हेड पाहिजे. शेवटी काय बोललो? हेड पाहिजे असं बोललो ना. हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी सांगा बरं किती असते? हाफ. पी म्हणजे सक्सेसचा प्रोबॅबिलिटी, म्हणजे तुमचा जो डिमांड आहे ना त्याचा प्रोबॅबिलिटी. काय डिमांड आहे? 5 मधून 2 वेळेस हेड पडला पाहिजे. मी शेवटचंच ऐकतोय जरा, हेड पडला पाहिजे. हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी हाफ आहे, म्हणजे सिंगल टॉसमध्ये हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी हाफ आहे. पहा हा रेस टू पॉवर आर आहे ना इथे, मग हा कॉपी मारतो इथे डायरेक्टली 2. क्यू म्हणजे काय माहिती का? पी म्हणजे हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी, तर क्यू म्हणजे हेड न पडण्याची प्रोबॅबिलिटी. हेड न पडण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? टेल पडण्याची प्रोबॅबिलिटी, जो की हाफ असतो अगेन. रेस टू पॉवर हा डिफरन्स आहे ना बाबा एन आणि आरचा. हे पहा एन आणि आरचा डिफरन्स आहे ना, म्हणजे 5 आणि 2चा डिफरन्स किती? 3. करा कॅल्क्युलेशन आणि सांगा मला. 5C2 म्हणजे 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय या दोघांचा डिफरन्स, दॅट इज 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. आणि हा हाफ रेस टू 2 आणि हाफ रेस टू 3 म्हणजे काय माहिती का? हाफ रेस टू 5 म्हणजे 2 इंटू 2 इंटू असं 5 वेळेस नाही का? 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 असं 5 वेळेस. 5 फॅक्टोरियल याचा अर्थ 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय खालती 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 इंटू 2 इंटू 1. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू 1. हे 2 असं 5 वेळेस आहेत. 1 2 3 4 5. मी एक काम करतो, 3 टू 1 आणि खालचा 3 टू 1 कॅन्सल. वरचा 4 आणि खालचे असे 2 2 कॅन्सल. वरती आहे 5 आणि खालती 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 16. म्हणजे आन्सर शुड बी 5/16. सॉरी काही रॉंग केलं का मी? हा 5/16च ना. बरोबर ना, मग 5/16च आन्सर आलं होतं ना मॅन्युअली पण. सांगा ना तुम्ही, मॅन्युअली आन्सर 5/16 आला होता की नाही? Yes, sir. सो मी तर तुम्हाला डायरेक्टली आता हा फॉर्म्युला देतो की असं एक्सपेरिमेंट जर का नंबर ऑफ टाइम्स झालं ना तर हे तुमच्याकडे सोल्युशन आहे याचं. की नका लिहित बसू हे सॅम्पल स्पेस, डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करा. हा फॉर्म्युला पहा आता फॅमिलियर व्हायला लागेल. सुरुवातीला काय झालं माहिती का? खूपच नवीन वाटलं फॉर्म्युला. आता मी हे पूर्ण रब करून परत एकदा लिहू फॉर्म्युला. प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस इज इक्वल टू, सांगा रे प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेस म्हणजे एन सी आर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस रेस टू आर प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर रेस टू एन मायनस आर. बरोबर. आता हा करतोय पहा मी. बरं तुमच्या माहितीच तो, तुम्हाला एवढं पण माहिती, हे तरी माहिती असलं पाहिजे. एनसीआरचा फॉर्म्युला असतो एन फॅक्टोरियल डिवाइड बाय या दोघांचा डिफरन्स दॅट इज एन मायनस आर होल फॅक्टोरियल इंटू दिस आर फॅक्टोरियल. आर्यन माहिती आहे का रे बाबा तुला हे? हा सर, तुम्ही जे प्रोबॅबिलिटी शिकवलं होतं तेव्हा ते फॉर्म्युला इंट्रोड्यूस केला ना. ओके गुड. मुलांनो हे असं आहे, ठीक आहे. आता पहा, आता मी काय करतोय हे पहा बरं. हे काय म्हणताय? प्रोबॅबिलिटी ऑफ 4 हेड म्हणतायत ना. हे बघा प्रोबॅबिलिटी ऑफ 4 हेड हे शोधायचं आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ 4 हेड शोधायचं. मी काय म्हणतो, 5 वेळेस कॉइन टॉस केलाय, 5 मधून 4 वेळेस हेड पाहिजे का? 5 मधून 4 वेळेस हेड पाहिजे. शेवटी काय बोललो? 5 मधून 4 वेळेस हेड पाहिजे.
हेड पाहिजे ना, हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी हाफ, रेस टू हे 4 ॲज इट इज कॉपी मारायचं. हेड न पडण्याचा प्रोबॅबिलिटी इज हाफ, आणि या दोघांचा डिफरन्स जो असतो तो इथे लिहायचा. आता 5C4 म्हणजे 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स. पहा ना, हे एनसीआरचा फॉर्म्युला, एन फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्सचा फॅक्टोरियल इंटू आर फॅक्टोरियल ॲज इट इज. सो 5 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स दॅट इज 1 फॅक्टोरियल इंटू दिस 4 फॅक्टोरियल ॲज इट इज. हाफ रेस टू 4 हाफ रेस टू 1 म्हणजे खालती 2 रेस टू पॉवर 5 बनणार आहे. वरती पहा रे, 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय खालती 4 फॅक्टोरियल आहे, दॅट मीन्स 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, आणि 2 रेस टू 5 याचा अर्थ काय, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. आता पहा, हे 4 3 2 1 वरचा आणि खालचा 4 3 2 1 कॅन्सल. सो आन्सर शुड बी 5 डिवाइड बाय 2 इंटू 2 4 इंटू 2 8 इंटू 2 16 इंटू 2 32. सो 5 डिवाइड बाय 32 इथे दिसतंय का आन्सर, ॲरो केला पहा. सर ते मुलांना हाफ काय आलं, काय झालं? म्हणजे हाफ कसं काय आलं, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड ह्या क्वेश्चन मध्ये म्हणजे तिथं आपण हाफ टाकलं ना. हा, अरे मग नाही ते पी नाही थांब, पी म्हणजे काय माहिती का, सिंगल टॉस मध्ये हेड पडण्याचा प्रोबॅबिलिटी येतो. हा हे समजलं. म्हणजे एक वेळेस कॉइन टॉस केला तर हेड पडण्याचा प्रोबॅबिलिटी हाफच असतो ना, हाफ, आणि हेड न पडण्याचा प्रोबॅबिलिटी हाफच असतो अगेन. तर एकदा डाईस साठी करून बघायचं का? सगळं करतो, तू निश्चिंत राहा. थोडं बहुत समजल्यासारखं वाटत आहे का रे बाबा? या स्टुडंट्स, की थोडं बहुत काही हो लॉजिक सर. लागलंय की लाईक की काही सर्व डोक्यावरनं? हा एक क्वेश्चन करून दाखवू का आता, आणखीन थोडंसं प्रॅक्टिस करून दाखवतो मी तुम्हाला. पहा काय, हे पहा, किती वेळेस कॉइन टॉस केलेला रे इथे आपण? 4 times. 4 टाइम्स. आणि काय काढलं होतं, 4 वेळेस कॉइन टॉस केलं की 2 वेळेस हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी आपण काढलं होतं नाही का. पण मी काय म्हणतो, फॉर्म्युलाच यूज करू ना. हे बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ आर सक्सेसचा आठवा बरं फॉर्म्युला, एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर, नाही का. सांगा आता, प्रोबॅबिलिटी ऑफ 2 हेड्स ना, अरे 4 मधून 2 वेळेस हेड पडला पाहिजे, हेड पडण्याचा प्रोबॅबिलिटी इज हाफ, रेस टू पॉवर हे ॲज इट इज 2 कॉपी मारायचं, हेड न पडण्याचा प्रोबॅबिलिटी इज हाफ, दोघांचा डिफरन्स दॅट इज 2. आता 4C2 म्हणजे काय, 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स दॅट इज 2 फॅक्टोरियल इंटू दिस 2 फॅक्टोरियल. हाफ रेस टू 2 हाफ रेस टू 2 इज हाफ रेस टू 4. वरती 4 फॅक्टोरियल मीन्स 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय खालती 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल मीन्स 2 इंटू 1 इंटू अगेन 2 इंटू 1. आणि हा 2 रेस टू 4 म्हणजे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 असं 4 वेळेस. पहा, हे 2 इंटू 1 आणि हे खालचं 2 इंटू 1 कॅन्सल, वरचा 4 आणि हे 2 2 कॅन्सल, म्हणजे वरती राहतो 3 आणि खालती 2 इंटू 2 इंटू 2 मीन्स 8. सो आन्सर शुड बी 3/8. आहे का रे इथे 3/8? Yes, sir. आहे ना इथे 3/8. इव्हन तुम्ही हे 1 हेडचा पण प्रोबॅबिलिटी जर का आत्ता मी जसं केलं तसं करून पाहाल ना, तर हे येणारच आहे. मला असं वाटतं की मी तो फॉर्म्युला कसा वापरायचा आहे याचा ना थोडं बहुत बेसिक सांगितलं तुम्हाला आत्ता. आता बघा, आणखीन आता काही असेच टाइमपास क्वेश्चन्स मी तयार करून देतो तुम्हाला. हे बघा रे, मला असं वाटतं की आजच्या लेक्चरमध्ये डिस्कशन आपलं ना त्या फॉर्म्युला रिलेटेडच आहे, की लाईक तो फॉर्म्युला वापरायचा कसा, आणि एंडला जाऊन जमलं तर काय म्हणजे डिस्कस करू आपण की तो फॉर्म्युला आला कुठून. तो फॉर्म्युला आला कुठून हे डिस्कशन थोडंसं हेवी जाऊ शकतं तुम्हाला. सो बघू, म्हणजे एकतर लाईव्ह लेक्चर, अदरवाईज जो इम्पल्सचा लेक्चर आहे त्याच्यातून पण मी तुम्हाला सांगू शकतो करण्यासाठी. आधी पाहू आपण की राहिलेला आणखीन पुढचा जो टाइम आहे तो कसा जातो. हे पहा, एक पोल आहे. काय आहे? पोल. आणि इथे आपण आहोत, आणि आपण ना त्या पोलला हिट करणार. लाईक आपल्याकडे काहीतरी एक ऑब्जेक्ट आहे, दगड आहे समजा, आणि ते आपण ते मारणार. आपण 10 अटेम्प्ट करतोय. किती? 10 अटेम्प्ट म्हणजे 10 वेळेस लाईक ट्राय करतोय. मला तुम्ही सांगा, 10 वेळेस ट्राय केल्यानंतर 1 वेळेस लागेल, 2 वेळेस लागेल, 5 वेळेस लागेल, 6 वेळेस लागेल, 4 वेळेस मिस होईल, 7 वेळेस लागेल, 3 वेळेस मिस होईल, काही पण होऊ शकतं.
मी इथे जरा लिहितोय, प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग is let us say for example 3/4. Probability of hitting is 3/4. That means probability of not hitting कोणी सांगेल का? 1/4. 1/4. 4 मधून 3 वेळेस हिट होतोय म्हणजे 4 मधून 1 वेळेस मिस होतोय ना. मी म्हणलं ठीक आहे. आता क्वेश्चन जर का असं विचारलं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग द टार्गेट 7 टाइम्स. खूप सोपं आहे. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग द टार्गेट 7 टाइम्स. 7 वेळेस हिट करण्याची प्रोबॅबिलिटी काय? मी तुम्हाला सांगेन. किती वेळेस थ्रो करताय? 10 मधून 7 वेळेस हिट करायचं. शेवटी काय बोललो? 10 मधून 7 वेळेस हिट करायचं. हिट करायचं ना शेवटी. हिट करण्याची प्रोबॅबिलिटी काय? 3/4 रेस टू हे कॉपी मारायचं डायरेक्टली 7. आता हिट न करण्याचा 1/4 रेस टू या दोघांचा जो डिफरन्स आहे 3 तो लिहायचा. हा आपला आन्सर आहे. 7 वेळेस हिट करण्याची प्रोबॅबिलिटी ही अशी आहे, अशी. दिस प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग द टार्गेट एक्झॅक्टली 7 टाइम्स. 7 वेळेस हिट करण्याची ही प्रोबॅबिलिटी आहे. मला काय करा माहिती का, चॅट बॉक्सवरती आउट ऑफ 10 थोडंसं रेट करा की हा फॉर्म्युला थोडा बहुत आता यूज करायला येतो का तुमचा, म्हणजे लाईक तुम्ही यूज करू शकता का. जर का आन्सर येस असेल तर एक्सरसाइज मधले 3-4 क्वेश्चन्स मी तुम्हाला घेऊन दाखवतो. हा फॉर्म्युला कम्फर्टेबल आहात का, लाईक होतोय का, यूज करू शकताय का तुम्ही? ओके ठीक आहे. मला वाटतं आणखीन थोडेसे आपण क्वेश्चन करू, म्हणजे कसं आहे की आणखीन थोडंसं यूज कसा करतोय तो फॉर्म्युला हे समजेल तुम्हाला. आता पहा, टोटल एक्सरसाइज 8.1 मध्ये टोटल 12 क्वेश्चन्स आहेत. किती? 12 नाही का. एकच एक्सरसाइजचा टॉपिक आहे हा. खुशखबर आहे तुमच्यासाठी की एका एक्सरसाइज मध्ये हा टॉपिक संपणार आहे. त्याच्यामध्ये पण 12 क्वेश्चन्स आहेत. आता बघ, अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. मुलांना डाय किती वेळेस टाकला? 6 टाइम्स. 6 टाइम्स डाय थ्रो केलाय. अरे बाबा, एक वेळेस डाय थ्रो केलं तर 1 2 3 4 5 6 असं पडत असतं. डाय जर का 2 वेळेस थ्रो केलं ना तर 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 माहिती ना तुम्हाला, अप टू 6 6 असे पडत असतात. मग एक डाय 6 वेळेस थ्रो केला तर त्याचं काही गणित आहे का, लाईक किती लिहायला लागेल आपल्याला? नाही लिहिणार आहे आपण ते. मी म्हणलं ठीक आहे. बरं मला तुम्ही हे सांगा, एक वेळेस डाय थ्रो केलं तर 1 2 3 4 5 6 पडणार ना. मी म्हणलं हा ओके. अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. इफ गेटिंग अन ऑड नंबर इज सक्सेस. तुमचं सक्सेस म्हणजे काय माहिती का? ऑड नंबर म्हणजे कोण आहेत रे बाबा? 1 आहे, 3 आहे आणि 5 आहे. So getting an odd number is considered to be success. So what is probability of success? सांगा जरा मला. P of I success is equal to NCR. थांब. If getting an odd number is success. मुलांनो, डाय 6 वेळेस टाकलाय, 6 वेळेस. पहिल्यांदा डाय टाकला, एखादा डाय टाकला, सक्सेस मिळालं की फेल्युअर मिळालं हे कसं सांगणार? इथे वरती काय पडलंय त्याच्यावरती डिपेंड करणार. वरती जर का 1 पडलं असेल तर सक्सेस, बिकॉज ऑड नंबर. ते म्हणतात ना गेटिंग ऑड नंबर इज सक्सेस. वरती जर का 2 पडलं असेल तर फेल्युअर आहे. वरती जर का 3 पडलं असेल तर सक्सेस आहे अगेन. बरोबर. तर मी तुम्हाला हे विचारतोय की सक्सेसची प्रोबॅबिलिटी काय. हे बघा, ऑड नंबर म्हणजे 1 3 5. तर मग सक्सेसची प्रोबॅबिलिटी ही टोटल 3 डिवाइड बाय टोटल 6 म्हणजे 1/2 आहे सक्सेसची प्रोबॅबिलिटी. किती? 1/2 आहे सक्सेसची प्रोबॅबिलिटी एका सिंगल थ्रो मध्ये. बरं, एका सिंगल थ्रो मध्ये. आता मी सांगतो तुम्हाला काय विचारतात. मी क्वेश्चन रिपीट करतो. अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. म्हणजे 6 वेळेस थ्रो केलाय. इफ गेटिंग ऑड नंबर इज सक्सेस. ऑड नंबर पडणे म्हणजे सक्सेस. हा सक्सेसचा प्रोबॅबिलिटी काढला आपण, हाफ आहे. देन फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ 5 सक्सेस म्हणे. पहिला सब टाइप. फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ 5 सक्सेस. मुलांनो, 6 मधून 5 वेळेस सक्सेस पाहिजे. बरोबर. सक्सेस मिळण्याचं प्रोबॅबिलिटी काय आहे? हाफ. रेस टू पॉवर काय? 5. फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी काय? सक्सेस जर का 2 मधून 1 वेळेस सक्सेस मिळत असेल तर 2 मधून 1 वेळेस फेल्युअर मिळेल. सक्सेस न मिळण्याचा प्रोबॅबिलिटी पण हाफ. रेस टू पॉवर काय? या दोघांचा डिफरन्स, दॅट इज 1. हे आन्सर आहे. पहिल्या सबटाईपचं हे आन्सर आहे आपलं.
हवं तर कॅल्क्युलेशन करा. 6C5 म्हणजे 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स किती 1 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल पण लिहितोच आपण. आणि हाफ रेज टू पॉवर वरती किती बनणार 6. सो 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय 5 फॅक्टोरियल मीन्स 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 इंटू हाफ रेज टू पॉवर 6. हे पहा हे 5 4 3 2 1 वरती 5 4 3 2 1 कॅन्सल. आन्सर शुड बी 6 डिवाइड बाय 2 रेज टू 6. 64. हा आपला आन्सर आहे सरळ सरळ. पहिल्या सबटाईपचा आन्सर आहे बरोबर. पहिल्या सबटाईपचा आन्सर. तर खाली 6 डिनोमिनेटरला काय आहे खाली? डिनोमिनेटरला काय आहे खाली? हे 2 6 रेज टू 6 डिवायडेड बाय 2 रेज टू 6 आहे ना इथं. अच्छा 2:6. हम्म. सर ते 64 असेल का? 2:6. हो हो. आपल्याला काय विचारलंय माहिती ना, प्रोबॅबिलिटी ऑफ 5 सक्सेस विचारलंय त्यांनी. 5 वेळेस सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी विचारली आहे. म्हणजे 6 मधून 5 वेळेस सक्सेस नाही का, हे विचारण्यात आलेलं आहे आपल्याला. सेकंड सबटाईप करून दाखवू का? सेकंड सबटाईप मध्ये काय म्हणतात रे? ऍटलिस्ट 5 सक्सेस म्हणे. अरे म्हणजे 6 वेळेस कॉइन टॉस 6 वेळेस डाय थ्रो केल्यानंतर ऍटलिस्ट 5 सक्सेस म्हणे. ऍटलिस्ट 5 सक्सेस म्हणजे काय? एक तर 5 सक्सेस ऑर मीन्स ऍडिशन, नाही तर 6 सक्सेस. तुम्हाला समजतं का? ऍटलिस्ट 5 सक्सेस मीन्स एक तर 5 सक्सेस ऑर 6 सक्सेस. ऑर मीन्स ऍडिशन. हे प्रोबॅबिलिटी मध्ये पाहिलं गेल्या वर्षी आपण. ऑर म्हणजे ऍडिशन असतो. मी रिपीट सांगतोय. वी नीड टू फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ ऍटलिस्ट 5 सक्सेस. ऍटलिस्ट 5 सक्सेस मीन्स कमीत कमी 5 सक्सेस. म्हणजे 5 सक्सेस पण चालतील, 6 सक्सेस पण चालतील. मग तुम्ही म्हणाल 7 सक्सेस नाही चालणार का? 7 सक्सेस चालतील का रे? 6 टाइम्स थ्रो करायचं सो नाही. डायस 6 वेळेस थ्रो करतोय तर 7 सक्सेस कसे होऊ शकतात? पहिल्यांदा थ्रो केला समजा ऑड नंबर पडला म्हणजे सक्सेस भेटला. दुसऱ्यांदा थ्रो केला तरी ऑड नंबर भेटला, हा सक्सेस भेटला म्हणजे 2 वेळेस सक्सेस भेटला. तिसऱ्यांदा थ्रो केल्यानंतर पण ऑड नंबर भेटला तरी सक्सेसच भेटलं म्हणेन मी. 6 वेळेसच थ्रो करायचं. सो मॅक्सिमम 6 सक्सेस होऊ शकतात. 7 सक्सेसचा विषयच नाहीये. सो व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ 5 सक्सेस? 6 वेळेस थ्रो करताय त्यातून 5 वेळेस सक्सेस पाहिजे. सो सक्सेसचा प्रोबॅबिलिटी हाफ रेज टू पॉवर 5. फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी अगेन हाफ रेज टू पॉवर. या दोघांचा डिफरन्स ऑर मीन्स ॲडिशन. 6 सक्सेस म्हणजे काय? 6 मधून 6 वेळेस सक्सेस पाहिजे. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी हाफ रेज टू पॉवर 6. फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी हाफ रेज टू पॉवर. दोघांचा डिफरन्स दॅट इज 0. करा कॅल्क्युलेशन, होऊन जाईल तुमचं काम. हे कॅल्क्युलेशन आणि हे कॅल्क्युलेशन मी एक्सपेक्ट करू ना तुमच्याकडनं की तुम्हाला जमतील. येस सर. आहात का आणखीन जिवंत लेक्चरमध्ये की लाईक बाउन्सर जायला सुरू झालं? नवीन चॅप्टर आहे पहा. पुढचा सबटाईप. पुढच्या सबटाईपमध्ये म्हणताय फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ ॲट मोस्ट 5 सक्सेस. ॲट मोस्ट 5 सक्सेस म्हणजे मॅक्सिमम 5 सक्सेस. आता सांगा बरं, ॲट मोस्ट 5 सक्सेस मीन्स व्हॉट? टेल मी. 1 2 3 4 5. ॲट मोस्ट 5 सक्सेस मीन्स मॅक्सिमम 5 सक्सेस पाहिजे बाबा. म्हणजे 1 सक्सेस भेटलं तरी चालेल ऑर मीन्स ॲडिशन. 2 सक्सेस भेटले तरी चालतील ऑर मीन्स ॲडिशन. 3 सक्सेस भेटले तरी चालतील ऑर मीन्स ॲडिशन. 4 सक्सेस भेटले तरी चालतील ऑर मीन्स अगेन ॲडिशन. 5 सक्सेस भेटले तरी चालतील. 6 सक्सेस चालतील का? नो. ॲट No. मोस्ट 5 सक्सेस विचारतात ते नाही का? या सर्वांचं ॲडिशन करायचं का की काही करेक्शन आहे याच्यामध्ये की मी काही रॉंग करतो? सक्सेस नसलं तरी चालेल ना. येस, व्हेरी गुड. प्रोबॅबिलिटी ऑफ 0 सक्सेस पण चालेल ना. ॲट मोस्ट 5 सक्सेस म्हणजे मॅक्सिमम 5 सक्सेस पाहिजे. मॅक्सिमम 5 सक्सेस पाहिजे. जास्तीत जास्त 5 सक्सेस. मग 0 सक्सेस पण चालतं ना. म्हणजे सर्वच्या सर्व फेल्युअर. म्हणजे हर एक वेळेस इव्हन नंबरच पडतोय. सक्सेस म्हणजे ऑड नंबर पडणे, फेल्युअर म्हणजे इव्हन नंबर पडणे. गेटिंग ऑड नंबर इज कन्सिडर्ड टू बी सक्सेस असं येते. सो 0 सक्सेस पण तर चालेल रे मुलांना.
आता तुम्ही मला सांगा या सर्वांचं ऍडिशन करायचं का? 0 सक्सेस म्हणजे काय? 6 मधून 0 सक्सेस मान्य. सक्सेसची प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू हे 0 लिहायचं. फेल्युअरची प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू या दोघांचा डिफरन्स झाली 6 लिहायचा. प्लस प्लसला प्लस. प्रोबॅबिलिटी ऑफ 1 सक्सेस 6 मधून एक वेळ सक्सेस. सक्सेसची प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू हे 1. फेल्युअरची प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू पॉवर दोघांचा डिफरन्स दॅट इज 5. ऑर मीन्स अगेन ॲडिशन. 2 सक्सेस मुलांना 6 मधून 2 सक्सेस. सक्सेसची प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू 2. फेल्युअरची प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज 4. ऑर मीन्स अगेन ॲडिशन. प्रोबॅबिलिटी ऑफ 3 सक्सेस 6 मधून 3 सक्सेस. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू 3 आणि फेल्युअरचा पण प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू अगेन दिस डिफरन्स इज इक्वल टू 3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 4 सक्सेस 6 मधून 4 सक्सेस. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू पॉवर दिस 4 आणि फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी अगेन हाफ रेस टू पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 2. आता प्रोबॅबिलिटी ऑफ 5 सक्सेस म्हणजे काय? 6 मधून 5 सक्सेस. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू पॉवर 5. फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू पॉवर या दोघांचा डिफरन्स दॅट इज इक्वल टू 1. हे खूपच लेंदी आहे हे. कोण करणार एवढी कॅल्क्युलेशन? मी म्हणलं आणखीन एक सोल्युशन आहे. तुम्ही म्हणणार काय? हे बघा मी जरा याच्यामध्ये हे असं ऍड करतो. काय आहे हे? ॲटमोस्ट 5 सक्सेस करायचे ना. थांबा जरा 2 मिनिट थांबा. मी काय सांगतो बघा. 6 वेळेस जर का डाय थ्रो केला तर 0 सक्सेस भेटेल किंवा 1 सक्सेस भेटेल किंवा 2 सक्सेस भेटतील किंवा 3 सक्सेस भेटतील किंवा 4 सक्सेस भेटतील किंवा 5 सक्सेस भेटतील किंवा 6 वेळेस थ्रो केला ना तर 6च्या 6 सक्सेस भेटतील. या सर्वांचं ऍडिशन किती होतं रे मुलांना? 1. का? सक्सेस आहे किंवा नाही दोन कारण की श्युअरिटी आहे ना इथे. शुअर आहे आपण 100% यांच्यातलाच कोणता तरी होणार आहे. आणि मी तुम्हाला प्रोबॅबिलिटीमध्ये शिकवलं होतं 11वीच्या प्रोबॅबिलिटीमध्ये किंवा समजा 11वीच्या प्रोबॅबिलिटी केला जरी नसेल तरी आत्ता लक्षात ठेवा की जर का श्युअरिटी असेल म्हणजे यामधलंच कोणीतरी 100% होणार असेल याची गॅरंटी असेल तुम्हाला तर अशा सर्वांच्या प्रोबॅबिलिटीचा ऍडिशन हा 1 बनत असतो. आता मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला एवढं शोधायचं आहे ना. ॲटमोस्ट 5 सक्सेसचं प्रोबॅबिलिटी म्हणजे 0 सक्सेस 1 सक्सेस 2 सक्सेस 3 सक्सेस 4 सक्सेस आणि 5 सक्सेस एवढं शोधायचं ना. मग तेवढं म्हणजे काय? 1 मायनस हा तिकडे जाऊन मायनस होतो 6 सक्सेस. आता तुम्हालाही माहिती रे 1 मायनस 6 सक्सेसचा प्रोबॅबिलिटी काय? 6 मधून 6 सक्सेस. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू 6. फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी हाफ रेस टू 4 दोघांचा डिफरन्स झाली 0. हा आपला आन्सर आहे. सो 1 मायनस करा कॅल्क्युलेशन 6 म्हणजे 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय दोघांचा डिफरन्स झाली 0 फॅक्टोरियल इंटू दिस 6 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल 1 असतो बरं. एक्सेप्शन येतो नाही का. 6 फॅक्टोरियल कॅन्सल. हाफ रेस टू 6 आहे इथे. हाफ रेस टू 6 आहे. एनिथिंग रेस टू 0 इज 1 ओनली. सो आन्सर इज 1 मायनस ऑफ 1/2 रेस टू 6. इथे लिहू का थोडंसं व्यवस्थित? काय आन्सर आहे माहिती का? 1 मायनस 1/2 रेस टू 6. 1 मायनस 1/2 रेस टू 6 किती? 64 असतो. मग 64 तिकडे जातो. So 64 minus 1/64. Answer should be 63/64. So हे आपला आन्सर आहे इथे. सर फायनल आन्सर 1/4 येईल. हे 1/4 कसं? 1/64 सॉरी. नाही 1/64 नाही 63/64. नाही हे मायनस करून झालं अरे. हे मायनस करून 63/64 आहे. येस सर. आता मला वाटतं हे जरा बाउन्सर गेलं असेल तुम्हाला. काय म्हणता? पा आता हा क्वेश्चन पहा. काय म्हणता पहा. अ पेअर ऑफ डायस इज थ्रोन 4 टाइम्स. म्हणजे अ पेअर ऑफ डाय म्हणजे हे असे आहेत ना 2. हे 4 वेळेस टाकले 4 वेळेस म्हणजे हे आत्ता दोघांना टाकलं आपण. मग काय पडतं? लाईक काही पडू शकतं यामधलं. हे असं 4 वेळेस एक्सपेरिमेंट केलं आपण. अ पेअर ऑफ डायस इज थ्रोन 4 टाइम्स. 4 वेळेस थ्रो केलाय. एक डाय 4 वेळेस थ्रो नाही केला बरं. 2 डाय मिळून असं 4 वेळेस थ्रो केला आपण.
A pair of dice is thrown 4 times. If getting doublet is considered as success. कोणी मला सांगेल का जरा सक्सेसचा प्रोबॅबिलिटी? डबलेट म्हणजे काय? 1-1, 2-2, 1-1, 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6. डबलेट मीन्स हे असतात, लाईक सेम सेम. सो इफ गेटिंग अ डबलेट इज कन्सिडर्ड टू बी सक्सेस, मग सांगा बरं सक्सेसचा प्रोबॅबिलिटी काय? 6/36. टोटल हे 6 आहेत ना असे, आणि टोटल तर 36 आहेत. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज 1/6 या पर्टिक्युलर केसमध्ये. आता विचारता काय माहिती का? क्वेश्चन पहा, फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेस म्हणा. अरे आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेस शोधायचं. किती वेळेस एक्सपेरिमेंट करताय? 4 वेळेस. 4 मधून 2 वेळेस सक्सेस पाहिजे. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी 1/6 रेस टू हे कॉपी मारायचं 2. फेल्युअरचा प्रोबॅबिलिटी 5/6 रेस टू या दोघांचा डिफरन्स दॅट इज 2 लिहून टाकायचं. मला असं वाटतं की हे जरुरीपेक्षा जास्त सोपं दिसत आहे. 4 फॅक्टोरियल या दोघांचा डिफरन्स दॅट इज 2 फॅक्टोरियल इंटू दिस 2 फॅक्टोरियल, बरोबर. आणि त्याच्यानंतर इथे जर का तुम्ही नोटीस कराल तर 5/2 इज 25 आणि 6/2 इंटू 6/2 इज 6/4. हा आन्सर आहे आपला. आता 4 फॅक्टोरियल मीन्स 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 आणि 25 तर पुढे आहेच आहे. 4 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इज 2 इंटू 1 इंटू अगेन 2 इंटू 1 आणि हे 64ला 64. सो 2 इंटू 2 इज 4 आणि हा 4 कॅन्सल. सो हे जे दिसतं हे आन्सर आहे. 2 1 आणि इथे खालती 32 लिहा. वरती बनतो पहा किती रे वरती? तुम्ही रॉंग करताय. 64 नाही ते 6/4 आहे. 6/4 आहे. स्वतःच्या हँडरायटिंग मधून लाईक स्वतः कन्फ्यूज झालोय. बर, भावना पोहोचल्या ना तुम्हाला? हे 2 इंटू 2 इज 4 आणि हा 4 नाही नाही हे असं नाही. वरती 4 फॅक्टोरियलला 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय खालती 2 फॅक्टोरियल मीन्स 2 इंटू 1 अगेन 2 इंटू 1 6/4 आणि हा 25 वरती. 2 इंटू 2 इज 4 आणि हा वरचा 4 कॅन्सल, बरोबर. 25 इंटू 3 75 इंटू 2 150. 150 डिवाइड बाय 6/4 हा आपला आन्सर. नाही, कॅल्क्युलेशन हा काही खूप मोठा डील नाही, हे तुम्ही करूनच घ्याल. सो हा आपला आन्सर आहे. आता इथे ते दिसतं ना 2 सक्सेस म्हणतात ना, ते 4 मधून 2 सक्सेस. सक्सेसचा प्रोबॅबिलिटी 1/6/2. फेल्युअरचं प्रोबॅबिलिटी 5/6 कारण की 6 मधून 1 सक्सेस म्हणजे 5 फेल्युअर आणि रेस्ट ऑफ या दोघांचा डिफरन्स दॅट इज 2. मला जरा रेट करून सांगाल का आउट ऑफ 10 की काय लेवलवरती कॉन्फिडन्स आहे तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करते वेळी? येस स्टुडंट्स, आज पहिलाच दिवस आहे असं पण नाही का, तर हळूहळू वाढेल. बट स्टील मला पण कळायला हवं की लाईक काय लेवलवरती तुम्हाला जमतोय. ठीक आहे. सो असं 10 आउट ऑफ 10 कोणी नाही आणखीन सध्या तरी. सो मला असं वाटतं की थोडंसं थांबूया आता, उद्या कंटिन्यू करूया. कारण की बऱ्याच वेळी काय होतं की लाईक कधी कधी टाइम पण द्यायला लागतं गोष्टी समजण्यासाठी नाही का. सो आज आणखीन पुढे घेणे हे मी रेकमेंड नाही करत. थांबू आता सध्या, झालं असेल ऑलमोस्ट टाइम. किती वाजलं? ओके 10 वाजले ऑलमोस्ट. तर आत्ता थांबूया. हवं तर लेक्चर तुम्ही परत पहा, प्रॉपर नोट्स काढा नाही का, आणि उद्याच्या लेक्चरला राहा प्रेझेंट. म्हणजे उद्या परत सेम फॉर्म्युलेज आपण यूज करू ना, तर आणखीन थोडंसं व्यवस्थित समजेल. ठीक आहे. येस स्टुडंट, सो करू मग सेशन एंड. Yes, sir. व्हिडिओ देणार आहात का याच्या प्रूफचा? ठीक आहे, मी तुम्हाला लगेच सांगतो की कुठे पाहायचं. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही यूट्यूबवरती हा व्हिडिओ टाकलाय का, मला चेक करायला लागेल. आय गेस नाही आहे. तुमचा कोणता कोर्स आहे रे ॲप्लिकेशन मधला? इम्पल्स 2.0 आहे की लाईक 11th क्लासवाला? 11th and 12th. ओके. तिथे ना बायनोमियल डिस्ट्रीब्युशनचा जो फोल्डर आहे ना आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, त्याच्यामध्ये जा. आता एक काम सांगतो मी तुम्हाला. तुम्ही हा आत्ताचं लेक्चर पाहून रिवाईज करण्याऐवजी तुमच्याकडे तो ऑप्शन आहे की लाईक ॲप्लिकेशनमधला व्हिडिओ पाहून रिवाईज करा. दोन्ही तसं कंटेंट सेमच आहे. स्टोर लोड होत नाही आता इथे सध्या, माहीत नाही मला. पण तो बायनोमियल येस लगेच दाखवतो. थांबा. तुमचा हा कोर्स होता का क्लास 11th वाले स्टुडंट्स? ठीक आहे, भले कोणताही कोर्स असेल, कंटेंटमध्ये जा, इम्पल्स बॅचमध्ये जा,
मॅथमॅटिक्समध्ये जा, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन या लेसनमध्ये एंटर करा, बायनोमियल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, याच्यामध्ये हा पहिला व्हिडिओ पाहाल ना, तुम्हाला त्याचं प्रूफ मिळून जाईल फर्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे, हा अपलोड करणार आहे कोणता? आत्ताचा आपण आत्ताचा अपलोड रेकॉर्डिंग करतो ना, आता लगेच करतो अपलोड. कुठे शोधायचं माहिती ना आत्ताचा व्हिडिओ? प्लेलिस्टमध्ये बाय डिफॉल्ट येऊन येस जातो. सर. ओके, तुम्हाला पूर्ण कंटेंट मिळेल रेकॉर्डेड, पूर्ण 12वी नाही का. पण याच्यामध्ये आता एक एक थोडीशी गोष्ट अशी आहे की मी सॅटर्डे संडेला तुमचे थोडेसे जास्त लेक्चर घेईन. सॅटर्डेला 2 लेक्चर मी कमिट करतोय आणि संडेला 1 लेक्चर मी कमिट करतोय. ठीक आहे, हे 3 लेक्चर झाले. आणि वीकडेजमध्ये मी 2 लेक्चर घेईन. आणि वीकडेजमध्ये थोडंसं जमत नाही बऱ्याच वेळ नाही का, रात्रीचं लेक्चर. सॅटर्डे संडेमध्ये मी 3 लेक्चर घेणार आहे फिक्स. सॅटर्डेला 2 आणि संडेला 1, आणि वीकडेजमध्ये 2 लेक्चर घेईन. हे 5 झाले. आणि त्या व्यतिरिक्त ज्या दिवशी वीकडेजला लेक्चर नसतील ना माझे, त्यावेळी मी तुम्हाला टास्क देत राहीन. जसं मी परवा टास्क दिला होता का मी तुम्हाला टेक्स्टबुकचे MCQ सॉल्व्ह करण्यासाठी, असे टास्क देत राहीन नाही का. Yes, sir. चलो, तर मुलांना एंड करतोय सेशन.